आमची मुलगी 2.5 महिने झालं गेलेली आहे. तिचा अजून काही आम्हाला तपास लागलेला नाही. रोज आम्ही नेकपूर पोलीस स्टेशनला जा करतो, विचारपूस केली तरी काही ते आम्हाला सांगत नाहीत. तपास चालू आहे एवढंच बोलतात आम्हाला. त्यासाठी काल आम्ही 2 जण गेलो होतो. दिवसभर तिथं बसून बसून कंटाळा आला आम्हाला. परत पुन्हा आमचे 5च्या टायमाला आमचे पाहुणे आले आमच्याकडं. मग आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर त्या पाहुण्याला त्यांनी विचारपूस न करता त्यांना मध्ये वडीत नेले. त्यांना हाणमार केली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बसविले. 2 तास त्यांना उठून दिले नाही. पुन्हा बाहेर आलो. पुन्हा आम्हाला पण आलेल्या बाता करून आम्हाला बाहेर निघा म्हणले. तिथं आम्हाला थांबून दिलं नाही. म्हणून आता आम्ही SP ऑफिससमोर आलो. काय मागणी आहे? आमची मुलगी आम्हाला मिळाली पाहिजे. पोलीस प्रशासन कशा पद्धतीने तुमच्यासोबत वागते आणि मुलीची चौकशी करायला गेल्यानंतर काय सांगते? आम्ही चौकशी करायला गेले नाही, ते तपास चालू आहे एवढंच बोलतात आम्हाला. 2 दिवस झाले ते म्हणले आम्हाला काय आता तपास लागत नाही, आम्ही वरच्या साहेबाकडे देतो. मग आम्ही भाषा कशी तुम्हाला बोलत असताना कशा पद्धतीने? अरे रवीची भाषा. हां, रात्री ते म्हणले तुम्ही इथं थांबायचे सुद्धा नाही म्हणले, निघा बाहेर. हो, शिवीगाळ केली त्यांनी. 2.5 महिने होऊन गेलेत. 2.5 महिने हो. होऊन गेले. तुम्ही पोलीस नेकपूर पोलीस हो, जाय करतो. 2.5 महिन्यात तुम्हाला कधी ते नीट बोलले नाही का? नाही, चालू नाही, फक्त म्हणायचे तपास चालू आहे. तुम्हाला रात्री म्हणले तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा. मग आम्ही पत्रकाराला फोन केला. ते फोन केल्यानंतर आल्यानंतर ते पत्रकाराला सुद्धा ते आरे रवीची बातम्या त्यांनी केली.